बायको गेल्यानंतर सुधाकरराव एकटेच राहिले। काही दिवसांनी ऑस्ट्रेलियामधून सुधाकररावांना न्यायला त्यांचा मुलगा आला। आल्यानंतर त्यांनी सगळी प्रॉपर्टी घेतली आणि ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी बापाला एअरपोर्टवर नेलं, परंतु तो बापाला फसवून एकटाच निघून गेला। काही दिवसांनी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यावर खूप मोठं संकट कोसळलं, तेव्हा तो बायकोला घेऊन भारतात परत आला। पण आल्यानंतर त्याने जे काही दृश्य पाहिलं त्यामुळे त्याचे तर वय 65 वर्षाचे सुधाकर देशमुख, जे प्रायव्हेट नोकरीतून निवृत्त झाले होते, आज सकाळी जेव्हा वॉकिंग करून ते घरी येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो आता मी या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल, पण आता मला समजत नाही की मला खरंच स्वतंत्रता भेटली आहे की मी वृत्तीच्या दिशेने जात आहे। आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे। एक एक क्षण खूप मुश्किलीने निघत आहे। राहून राहून त्यांना आपल्या गावची आठवण येत होती। गावातले मोकळे वातावरण, छोटे छोट्या गल्ल्या, मुठीत बसतील एवढे गावातले लोक, सगळे काही इतके छोटे होते की एका दिवसात सगळे गावच मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल। त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मुठीमध्ये आहे, पण ते छोटेसे जग जसं हातातून निसटलं तसं सगळं काही सुटून गेलं होतं। खरं तर शहरात येण्याअगोदर सुधाकर देशमुख आपली बायको पार्वती आणि एकुलता एक मुलगा अर्णवसोबत गावालाच राहत होते, पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या छोट्याशा गावामधून शहरात यावं लागलं, जिथे त्यांनी स्वतःचं घर खरेदी केलं होतं। पण शहरात आल्यानंतर 3 वर्षानंतरच त्यांची बायको पार्वती हार्ट अटॅक येऊन स्वर्गवासी झाल्या। उच्च शिक्षण घेतल्यानंतर अर्णव परदेशात गेला। तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल राहिले, ज्यामुळे त्याला तिकडे नोकरीसुद्धा मिळाली होती। काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीसोबत लग्न केलं आणि तिकडचाच झाला। सुरुवातीला अर्णव त्याच्या वडिलांना कधी कधी फोन करायचा, पण आता सुधाकर देशमुख यांना आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने निघून गेले होते। या मोठ्या शहरात सुधाकरराव एकदम एकटे पडले होते। आज जेव्हा सकाळची वॉकिंग करून सुधाकरराव घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली। त्यांनी रिसिव्हर उचलला तेव्हा तिकडून आवाज आला, हॅलो बाबा, मी अर्णव बोलत आहे। हा बाळा, बोल, कसा आहेस? तुझी मुलं कशी आहेत? सूनबाई कशी आहे? एका श्वासात सुधाकररावांनी कितीतरी प्रश्न विचारले, कारण त्यांना आनंदच तेवढा झाला होता। मग अर्णवने आपल्या बाबांना विचारलं, बाबा, आम्ही सर्वजण ठीक आहोत, तुमची तब्येत कशी आहे? सुधाकरराव म्हणू लागले, ठीक आहे बाळा, आता तब्येतीचं काय घेऊन बसलास? या वयात तर काही ना काही आजार चालूच असतात, पण शरीर चालत आहे त्यामुळे मी देवाचे आभार मानतो। काय झालं बाळा, आज खूप दिवसांनी माझी आठवण झाली? अर्णवने उत्तर दिलं, काय सांगू बाबा, मी आता या आयुष्यात एवढा व्यस्त झालो आहे की काही करायला वेळच भेटत नाही। खूप दिवसापासून रोजच विचार करत होतो की तुम्हाला फोन करू, पण काही ना काही काम निघत होतं। हे तू बरोबर बोललास बाळा, जसं जसं पद वाढतं तसतशा जबाबदाऱ्यासुद्धा खूप वाढतात। मग अर्णव म्हणाला, बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला राग तर येणार नाही ना? किंवा तुम्ही वाईट तर वाटून घेणार नाही ना? बोल ना बाळा, वाईट वाटण्यासारखं काय आहे? अर्णव बोलू लागला, बाबा, मी विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटे आहात। आता तुमची तब्येतसुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचं तर तुम्हाला माहीत आहे, कधीतरीच आम्हाला भारतात यायला मिळतं। त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत ऑस्ट्रेलियाला या। इथे तुमची नातवंडंसुद्धा तुम्हाला पाहून खुश होतील आणि तुमचा वेळसुद्धा इथे सुखात निघून जाईल। इथे मला तुमची काळजी लागून राहिलेली असते। जर तुम्ही इकडे येणार असाल तर आम्हीसुद्धा निश्चिंत होऊ। आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून सुधाकररावांना खूप छान वाटलं। ते विचार करू लागले की रिटायर होऊन आता 5 वर्षे झाली आहेत, कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानक माझे डोळे बंद होईल आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोचू शकणार नाही। हा विचार करून सुधाकररावांनी आपल्या मुलाला होकार सांगितला। मग अर्णव म्हणाला, बाबा, आता तुम्ही आमच्याजवळ येणार, मग आपल्याला भारतातल्या घराची काहीच गरज नाही, त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका, घर विकून टाका। या अर्णवच्या बोलण्याने सुधाकरराव हैराण झाले, कारण की या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप गोड आठवणी जुळल्या होत्या। या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवलं होतं, परंतु अर्णवसुद्धा बरोबर बोलत होता, कारण एकदा ऑस्ट्रेलियाला गेल्यावर परत या घरात कोण येणार? हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी सहमती दर्शवली आणि दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात दिली। काही दिवसातच घराचाही सौदा झाला।
जवळजवळ 1 महिन्यानंतर अर्णव भारतात आला आणि घराच्या पैशाची लेनदेन केली. सुधाकररावांनी बँकमध्ये जी FD केली होती, अर्णवने त्याचा सुद्धा ड्रॉफ्ट बनवून कॅशमध्ये केली आणि सर्व संपत्ती विकून ते लोक ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार झाले. सुधाकर आणि अर्णव एअरपोर्टवर पोहोचले. अर्णव म्हणाला, बाबा तुम्ही इथे सोफ्यावर बसा, ही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला खूप वेळ जाईल. मी काही वेळातच चेक इन करून परत येतो आणि मग तुम्हाला घेऊन जातो. सुधाकरराव तिथे सोफ्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले. एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले. जे घर त्यांच्या बायकोने एवढ्या आवडीने बनवले होते, त्या घराला विकताना त्यांचं मन खूप भरून आलं होतं. शहरात येण्याअगोदर सुधाकरराव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू. पण पार्वतीबाई तयार झाल्या नाही. त्या म्हणाल्या, आपण जर रेंटवर घर घेतलं तर आपण वर्तमानात आरामात जगू शकू, पण आपल्याला भविष्याची कायमच चिंता लागून राहील. छोटे का असेना, पण आपण आपले घर किंवा फ्लॅट लोन घेऊन खरेदी करू. त्यामुळे कमीत कमी आपल्याला म्हातारपणात कुठे भटकायला नाही लागणार. किती आवडीने सुधाकररावांनी हे घर बनवलं होतं. पार्वतीसुद्धा थोडेच दिवस या घरात राहू शकली होती. अचानक एका रात्री तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही ते पार्वतीला वाचवू शकले नाही आणि या दिवसात ती सुधाकररावांना एकट्याला सोडून देवाघरी गेली. पार्वतीच्या मृत्यूनंतर अर्णव थोडे दिवस भारतात आला होता आणि काही दिवसातच परत गेला सुद्धा. परंतु त्या गेल्यानंतर सुधाकरराव खूपच एकटे पडले होते. कुठे त्यांचं मन लागत नव्हतं. एवढ्या मोठ्या घरात राहणं म्हणजे त्यांना वाटत होतं की हे घर त्यांना खायला उठलं आहे. सुधाकररावांनी घरातले काम कधीच केले नव्हते, पण आता ते स्वतः स्वयंपाक करायला लागले होते आणि घरातील साफसफाई करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली होती. अचानक सुधाकरराव भूतकाळातून बाहेर आले. खूपच उशीर झाला होता. अर्णव अजून चेक इन करून परत आला नव्हता. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं तर अर्णव जाऊन 2 तास झाले होते. सुधाकररावांनी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर जाऊन विचारलं की, मॅडम माझं नाव सुधाकर देशमुख आहे. माझ्या मुलाचं नाव अर्णव देशमुख आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचं आहे. माझा मुलगा चेकिंग करण्यासाठी गेला होता, पण आता मला तो कुठेच दिसत नाही. सुधाकररावांचं बोलणं ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली, हो सर, अर्णव देशमुख नावाचे प्रवासी इथे आले होते, ज्यांनी चेक इन केलं होतं. सर, ऑस्ट्रेलियाची फ्लाईट निघून 1 तास होऊन गेला आहे. त्या महिलाचं बोलणं ऐकून सुधाकरराव खूप हैराण झाले. ते म्हणाले, पण मॅडम मला त्याच फ्लाईटने ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघून गेली? असे तर घडूच शकत नाही. सर, जेवढे प्रवासी त्या फ्लाईटनं जाणार होते तेवढे सगळे गेले आहेत. कोणताच प्रवासी मागे राहिला नाही. जर प्रवासी पोहोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासाच्या नावाची घोषणा करतो. त्या महिलेचं बोलणं ऐकून सुधाकरराव भरल्या आवाजात म्हणाले, तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला? याचा अर्थ असा झाला की त्याने माझं तिकीट घेतलंच नव्हतं. हा कसला कपटीपणा आहे? सुधाकररावांच्या पायाखालची जमीन सरकली होती. ते आपले डोके पकडून जमिनीवर धपकन बसले. विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी असू शकतो. त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांना सुद्धा कष्ट करण्यात घालवले होते. पार्वती मला नेहमी सांगायची की म्हातारपणासाठी आपल्याला थोडे तरी पैसे वाचून ठेवायला पाहिजे. पण माझं एकच उत्तर असायचं, आपल्याला फक्त एकुलता एकच मुलगा आहे. जर आपण त्याच्या सुखाचा विचार नाही केला तर कोण करणार? अर्णव 1 खेळणी मागत होता, तेव्हा मी त्याला 2 खेळणे घेऊन देत होतो. त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचं आहे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी जीवाचं रान करून कुठून कुठून पैसे गोळा केले होते हे मलाच माहीत होतं. कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरवला होता. माझ्या डोक्यात फक्त अर्णवचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता. माझा मोठा भाऊ अंकुश दादासोबत सुद्धा भांडण झालं होतं, कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता. तो म्हणायचा की जर तुझ्या सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतो? आपल्या देशात नाही का तो शिकू शकत? आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही का करत? माणसाने नेहमी अंतरून पाहून पाय पसरावं. माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता. त्याच दिवशी मी मनात ठरवलं होतं की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाय ठेवणार नाही. त्याच वेळेस आमच्या दोघा भावांच्या नात्यामध्ये कडूपणा आला होता. पण पाहिलं गेलं तर त्याने काहीच चुकीचं बोललं नव्हतं.
ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते, आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला निराधार सोडून धोका देऊन निघून गेला होता. सिक्युरिटी कर्मचारीच्या आवाजामुळे सुधाकररावांची तंद्री तुटली. तो कर्मचारी त्यांना विचारत होता की, सर, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलं बघत आहे. बाळा, मी कुठे जाणार? माझा आता कोणताच ठिकाणा नाही राहिला. मला तर माझ्या मुलासोबत ऑस्ट्रेलियाला जायचं होतं, पण तो तर मला सोडून निघून गेला. आता माझं नशीब मला कुठे घेऊन जाईन हे मला स्वतःलाही माहीत नाही. एवढं बोलून सुधाकरराव शेजारच्या बेंचची मदत घेऊन उठले. काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं. दुःखी मनाने ते एअरपोर्टवरून बाहेर आले आणि विचार करू लागले की, हे देवा, अशा कठीण समयी आता मी कुठे जाऊ? आता मला कोण आधार देईल? आता तर माझं घरसुद्धा माझ्याजवळ नाही राहिलं. मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का? करेल का तो माझी मदत? त्यांनी मला माफ केलं असेल का? पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही. दादासमोर रडेन, गागेन, माझी अडचण सांगेन. कदाचित त्याचं मन पगळेल. एकदा जाऊनच पाहतो. हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले. 2 तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले. बेल वाजवली तर त्यांच्या मोलकरणीने दरवाजा उघडला आणि विचारलं, कोणाला भेटायचं आहे? सुधाकरराव भरलेल्या आवाजात म्हणाले, अंकुश दादा घरी आहे का? आहे की, पण तुम्ही कोण आहात? दादाला सांगा की त्याचा लहान भाऊ आला आहे. त्याच वेळेला अंकुशराव बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले. आपल्या मोठ्या भावाला पाहून सुधाकररावांना अजूनच भरून आलं आणि ते आपल्या दादाला मिठी मारून जोरात रडायला लागले. अंकुशराव त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचं कारण विचारलं, परंतु सुधाकरराव सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. अंकुशरावांनी मोलकरणीला पाणी आणायला सांगितलं. अंकुशराव त्यांना दिलासा देत म्हणाले, सुधाकर, काय झालं आहे? तू अशा प्रकारे का रडत आहेस? आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे? हे घे, अगोदर पाणी पी आणि शांत हो. आता तू तुझ्या घरात तुझ्या दादाजवळ आहेस. सुधाकररावांनी एक मोठा श्वास घेऊन थोडं पाणी पिलं आणि हळू आवाजात म्हणाले, दादा, मी काय सांगू तुला? या वयात माझ्यासोबत माझ्याच मुलाने कपटीपणा केला आहे. मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की हा दिवससुद्धा मला पाहायला मिळेल. अंकुशराव सुधाकररावांना गोंधळून म्हणाले, मला नीट समजावून सांग, मला काहीच कळत नाही. तुझी ही अवस्था पाहून माझ्या मनात नाही तसले विचार येत आहे. मग सुधाकररावांनी घडलेली सगळी घटना आपल्या भावाला सांगितली. अंकुशरावांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, हा कसला कपटीपणा आहे? तो आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबल्या, जीवनाचं रान केलं आणि तुझ्यासोबत असं घडलं. आईवडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का? आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत. तेव्हा सुधाकरराव म्हणू लागले, दादा, आता मला काही समजत नाही. मी काय करू? या वयात आता मी कुठेच नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. हेच चांगलं होईल की तू मला चांगल्या वृद्धाश्रममध्ये पाठव. हे काय म्हणतोय सुधाकर? आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमात जाण्यासाठी बोलत आहे. हे घर तुझेही आहे. माझी मुलगी अनुच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली. तिच्यानंतर मी तर अगदी एकटा झालो होतो. आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल. आपल्या दादाचं बोलणं ऐकून सुधाकररावांना थोडं हलकं वाटलं, परंतु सुधाकररावांना आपल्या दादावर ओझं बनून राहायचं नव्हतं. त्यामुळे ते आतासुद्धा काळजीत होते. दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मोलकरणीने दरवाजा उघडला तर अंकुशरावांची मुलगी अनु काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती. इतक्या वर्षानंतर आपल्या चुलत्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. अनु आपल्या चुलत्याजवळ बसली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारलं. अनुला जेव्हा सुधाकररावांबरोबर जे झालं आहे ते कळालं तेव्हा ती सुद्धा खूप हैराण आणि दुःखीसुद्धा झाली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की अर्णव आपल्या वडिलांसोबत असं काही करेल. दुसऱ्या दिवशी अनुने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एका वेगळ्या रूममध्ये निघून गेली. सुधाकररावांनी पाहिलं की अनु मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती. अनुला ऑनलाईन क्लास घेताना पाहून सुधाकररावांच्या मनात एक विचार आला आणि जेव्हा अनु बाहेर आली तेव्हा ते अनुला म्हणाले की, बाळा, एक गोष्ट सांग, मी स्वतः ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का? घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगलं होईल की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो. सुधाकररावांचं बोलणं ऐकून अनु म्हणाली, का नाही काका,
तुम्ही तर एक चांगले टीचर होऊन गेले आहात. आजकाल तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला स्कूलला सुद्धा जायला नाही लागणार आणि स्कूलसारखं तासनतास उभा राहून शिकवायला सुद्धा नाही लागणार. तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकवू शकता आणि तसं तर तुम्ही गणित विषयाचे चांगले शिक्षक होऊन गेले आहात. अनुने सुधाकर रावांचा ऑनलाईन रिझ्यूम बनवून आपल्या स्कूलमध्ये पाठवला आणि काही दिवसातच त्यांना नियुक्त करून घेतले. सुधाकर रावांना आता ऑनलाईन शिकवणीचे चांगले पैसे भेटायला लागले होते. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12पर्यंत आपल्या मोबाईलवरून ते मुलांना ऑनलाईन शिकवत होते आणि आपला खर्च ते स्वतः काढत होते. आता त्यांना जगण्याची नवीन आशा भेटली होती. आता सुधाकर राव पहिल्यापेक्षा चांगले राहायला लागले होते. ते त्यांच्या जीवनात आता खुश होते. त्यांचा आनंद पाहून अंकुशराव सुद्धा खुश होते. सुधाकर रावांची गरीब मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले आणि यात त्यांची पुतणी त्यांची मदत करत होती. अनुच्या मदतीने त्यांनी एक जागा रेंटवर घेतली. गणित विषयाच्या व्यतिरिक्त बाकीचे विषय शिकवण्यासाठी त्यांनी 2 शिक्षक कामावर ठेवले. त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर का गरीब मुले फी देऊ शकले नाही तर ते त्यांना फ्रीमध्ये शिकत होते. त्यामुळे त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली होती. सुधाकर रावांच्या समाजकारणाला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही NGO सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले, ज्यांनी सुधाकर रावांच्या कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली. एकाच वर्षात त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले. पण म्हणतात ना, कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. अर्णवने जो धोका आपल्या वडिलांना दिला होता त्याच धोक्याच्या फळापासून तो कसा वाचू शकत होता. आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी अर्णवने आपल्या वडिलांचा पैसा जो धोक्याने मिळवला होता, त्याच मित्राने अर्णवला सर्व पैसे हडपून धोका दिला होता. पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी अर्णवने पहिलीच नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. शेवटी परदेशात तो बिना पैशाचा किती दिवस राहू शकत होता. जे थोडे काही पैसे वाचले होते त्याच पैशाने त्यांनी तिकीट काढली आणि ते लोक भारतात परत आले होते. भारतात येऊन अर्णव आपल्या बायको आणि पोरांसोबत त्याच्या सासरी राहू लागला होता. नोकरी शोधत होता पण त्याला मोठी नोकरी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. सासरची लोक आपल्या बेरोजगार जावयाला किती दिवस इज्जत देतील. अर्णवला आता जाणवू लागले होते की आपल्या सासरवाडीत आपल्याला कमी किंमत देत आहेत. तो त्याच्या जीवनात आता पूर्णपणे त्रासला होता, पण आता करू शकत तरी काय होता. एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून हैराण झाला. पेपरमध्ये लिहिले होते की नेहमी कष्ट करणारी लोक आपल्या अडचणींना घाबरत नाहीत, उलट आपल्या मेहनतीने अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करतात. कष्ट करूनच आपण आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो. श्री सुधाकर देशमुख यांनी वय 65मध्ये आपल्या आतमधल्या शिक्षकाला पुनर्जीवन दिले आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले आहे. श्री सुधाकर देशमुख हे महान शिक्षकांमध्ये एक आहे, ज्यांनी गरीब मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले. त्यांच्या या महान कार्याला पाहून सरकारकडून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. वर्तमानपत्रात हे वाचून अर्णवला विश्वास बसत नव्हता. तो खूप हैराण झाला होता की आपल्या वडिलांना ज्या प्रकारे त्याने धोका देऊन त्यांचे पैसे घेऊन पळून गेला होता, आज ते आपल्याच हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करणार आहे. पेपरमधल्या छापलेल्या बातमीसोबतच त्यांच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्तासुद्धा लिहिला होता. अर्णव मदत मागण्यासाठी आपल्या बायकोसोबत लगेचच आपल्या वडिलांकडे भेटण्यासाठी पळाला. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की एक खूप मोठं इन्स्टिट्यूट बनलं होतं. जेव्हा अर्णव आणि त्याची बायको आतमध्ये गेले तेव्हा गार्डने विचारल्यावर त्यांनी त्याला सांगितलं की त्यांना सुधाकर रावांना भेटायचं आहे. गार्ड त्यांना ऑफिसमध्ये बसून सुधाकर रावांना बोलवायला गेला. जसे सुधाकर राव आपल्या ऑफिसमध्ये आले होते, अर्णव त्यांना पाहून हैराण झाला होता. कधी काळी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर लाचारी दिसत होती, आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकत होता. सुधाकरराव आतमध्ये येताच अर्णव त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला. सुधाकरराव आपल्या मुलाला अचानक आपल्या पायापाशी पाहून हैराण झाले. तेव्हा अर्णव म्हणाला, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला धोका देऊन तुमचं घर विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो, पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे. माझ्यासोबत सुद्धा खूप मोठा धोका झाला आहे, आता मला तुमचाच आधार आहे. अर्णवचं बोलणं ऐकून सुधाकरराव म्हणाले, बाळा
कदाचित तू विसरला आहेस की देवाच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा पडते तेव्हा सगळा माज उतरवते. आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची, तर तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. तुम्ही एका म्हाताऱ्या बापाचा विश्वास तोडला आहे. मला इथे एकट्याला मरण्यासाठी सोडायच्या अगोदर तू माझ्याबद्दल एकदासुद्धा विचार केला नाहीस. अरे, कमीत कमी एवढा तरी विचार करायचा होता की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील, काय खाईल. अरे, एका बाजूला तू आहेस आणि एका बाजूला अंकुशदादाची मुलगी अनु आहे, जी लग्न होऊन परक्या घरी जाऊनही आपल्या वडिलांची चांगली काळजी घेते आणि सोबतच आपले सासरसुद्धा चांगले सांभाळते. तेव्हा त्यांची सून खोटे अश्रू बाहेर काढून म्हणाली, बाबा, आता जे झालं ते झालं, त्याला तर नाही ना बदलू शकत. पण तुम्हाला नाही माहीत की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहे. एका पैशासाठी आम्ही लोक तरसत आहोत. मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च आहे. तुम्ही सांगा आता आम्ही कसं जगू. अर्णव म्हणाला, बाबा, तुम्ही जर आम्हाला काही मदत केली तर. अर्णव बोलतच होता की सुधाकर लगेच स्पष्टपणे म्हणाले, एकदा मी तुझ्याकडून धोका खाल्लेला आहे. यापेक्षा जास्त धोका खाण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. जो काही पैसा मी कमावत आहे तो माझ्या स्वबळावर कमावत आहे. त्या पैशातला 1 रुपयासुद्धा माझ्याकडे तुझ्यासाठी नाही. जर मी या म्हातारपणात एवढं सगळं कमावू शकतो तर मग तुझं वय आता काहीच नाही. स्वतः पैसे कमव आणि स्वतःचं आयुष्य कसं जगायचं आहे ते स्वतः पहा. पण माझ्या आयुष्यात माझ्याजवळ कधीच परत येऊ नको. माझ्या क्लासची वेळ झाली आहे, मी जातो. दोघेही मुलगा आणि सून आपल्या वडिलांकडे हैराण होऊन बघत होते. ते दोघे काही बोलण्याच्या आत सुधाकरराव उठले आणि आपला क्लास घेण्यासाठी निघून गेले. मुलगा आणि सून तोंड पाडून परत निघून गेले. आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय वाचला नव्हता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.